क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक नावाचं हे जे आपलं चॅप्टर आहे, ठीक आहे, त्याला आपण सुरुवात करतो आहे. ठीक आहे. पहिले तर तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक काय असतं हे समजायला पाहिजे, की ज्यावेळेस आपण स्टॅटिकची गोष्ट करतो तर आपल्याला माहिती आहे स्टॅटिक्स म्हणजे त्याचा अर्थ होतो आपल्यासाठी रेस्ट. ठीक आहे. पण इलेक्ट्रो म्हणजे काय? ठीक आहे. जे इलेक्ट्रो आपण डिस्कस करतो समटाईम्स, दॅट इज इलेक्ट्रिक चार्जेसबद्दल आपण बोलतो. कशाबद्दल बोलतो आपण? इलेक्ट्रिक चार्जेसबद्दल. त्याचा अर्थ हे चॅप्टर आपल्याला काय सांगतं, जे इलेक्ट्रिक चार्जेस आहेत आपले, काय आहेत इलेक्ट्रिक चार्जेस, ठीक आहे, दे आर ॲट रेस्ट. ठीक आहे. ज्यांचा आपण अभ्यास करतो ते असतं आपलं इलेक्ट्रोस्टॅटिक. ते काय असतं आपलं इलेक्ट्रोस्टॅटिक. तर असे जे चार्जेस आहेत जे स्टॅटिक्स आहेत, ठीक आहे, रेस्ट आहेत, यांच्याबद्दल आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. अँड ॲज युज्युअल जसं मी चॅप्टरला सुरुवात करतो कॅन यू रिकॉलपासून, तुम्हाला परत एकदा याच्यामध्ये पण जे क्वेश्चन दिले ते मी तुम्हाला सांगून देणार आहे, समजावून देणार आहे. ठीक आहे. बिकॉज वी नीड टू बी अंडरस्टँड सम क्वेश्चन्स, कारण ते क्वेश्चन आपल्याला पुढे अजून सुरुवात देऊन देतात, फ्लो देतात, की कसं आपल्याला ह्या चॅप्टरबद्दल समजेल अजून. ठीक आहे. ठीक आहे. तर इथे हा कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. कुठला फोर्स आहे? कन्झर्वेटिव्ह फोर्स. तर बघा, एव्हरीथिंग्स म्हणजे एक असं वर्क डन होतं आहे बिकॉज ऑफ फोर्स. ठीक आहे. फोर्समुळे जे वर्क डन होतं, ठीक आहे, फोर्समुळे काय होणार आहे? वर्क डन होणार आहे. द वर्क डज ऑन द पार्टिकल. ठीक आहे ना. फोर्समुळे काय होईल? पार्टिकलवरती वर्क होईल. डज नॉट डिपेंड ऑन. ठीक आहे, सॉरी, इट इज डिपेंड्स ऑन द इनिशियल अँड फायनल पोझिशन. ठीक आहे. कशावरती डिपेंड करतं? इनिशियल अँड फायनल पोझिशनवरती डिपेंड करतं. हे त्याच्या पाथवरती डिपेंड करत नाही. तो कुठल्या पाथने जातो आहे, तो कुठला पाथ फॉलो करतो आहे, ह्याच्यावरती ते डिपेंड करणार नाही. इट्स ऑबियसली ओनली डिपेंड्स ऑन इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ दॅट पार्टिकल. ठीक आहे. तर ह्याच्यावरती ते डिपेंड करतं, नाही की त्याच्या पोझिशनवरती, म्हणजे त्याच्या पाथवरती. ते पाथला फॉलो करत नाही. त्याला म्हटलं आता कन्झर्वेटिव्ह फोर्स. काय म्हटलं आता? कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हटलं आता. बट इफ वी गो थ्रू यानं पोटेन्शियल एनर्जी, नेक्स्ट क्वेश्चन जो विचारतो, पोटेन्शियल एनर्जी सगळ्यांना माहिती आहे, काही मोठी गोष्ट नाही समजत आपल्याला. पोटेन्शियल एनर्जी आपण कसं घेतो? दॅट इज एनर्जी जी काही स्टोअर्ड आहे ऑब्जेक्टमध्ये. ठीक आहे. एनर्जी स्टोअर इन एन ऑब्जेक्ट और ड्यू टू पोझिशनमुळे जी एनर्जी येते त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतो आपण. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे आपला फॉर्म्युला आहे तो MgH. ठीक आहे. मास ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू एच. म्हणजे एक ऑब्जेक्ट H हाईटवरती आहे, ठीक आहे, त्याचा मास m आहे आणि त्याच्यावरती ॲक्सेलरेशन कोण लावतं आहे? ग्रॅव्हिटी लावते. दिस इज नथिंग बट अवर पोटेन्शियल एनर्जी आहे. काय आपली ही पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. तसंच चार्जेसमध्ये पण आपल्याला एनर्जी दिसते जी स्टोअर्ड आहे. ठीक आहे. तर बघा की इथे नेक्स्ट क्वेश्चन, कारण हे चॅप्टर बेसिकली आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ गॉसियन थिअरमपासून सुरुवात करायला लावतो आहे. म्हणून आपण काय करू, सगळ्यात पहिले गॉस लॉ काय आणि त्याचे जे बेसिक कन्सेप्ट आहे त्यांना अंडरस्टँड करून घेऊ. ठीक आहे. तर ॲक्च्युली मी पहिले तुम्हाला इथे दिलेले बरेचसे जे कन्सेप्ट आहेत बघा. गॉस लॉ काय म्हणजे हा एक थिअरम आहे. जर मग तुम्हाला सांगितलं तर मी की इथे टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन जे आहे, ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं, ठीक आहे, तर इथे जे टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन आहे बेसिकली, ठीक आहे, काय की ओव्हर एनी एनक्लोज सरफेस, ठीक आहे, ओव्हर एनी एनक्लोज सरफेस इज इक्वल टू द अल्जेब्रिक सम ऑफ द चार्जेस एनक्लोज बाय दॅट सरफेस. ठीक आहे. समजतंय? टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. ठीक आहे. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणजे एक असं इलेक्ट्रिक इंडक्शन आहे, जर माझ्याकडे एक क्लोज सरफेस असेल. बघा, एक क्लोज सरफेस आहे माझ्याकडे. सपोज की हा माझ्याकडे क्लोज सरफेस आहे. ठीक आहे. या क्लोज सरफेसमध्ये n नंबर ऑफ जे चार्जेस असतील, ठीक आहे, n नंबर ऑफ चार्जेस, ठीक आहे, असे n नंबर ऑफ चार्जेस, ठीक आहे, त्यांची जर मी समेशन करतो, त्यांची जर मी बेरीज करतो, ठीक आहे, तर असं अल्जेब्रिक समेशन जे काही माझ्याकडे येतं ते असतं माझ्याकडे टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. काय असतं? टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. तर टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर एनी क्लोज सरफेस. ठीक आहे. कुठलाही क्लोज सरफेस. ठीक आहे. काय असेल? क्लोज सरफेस. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही क्लोज सरफेसबद्दल बोलतात, यू कॅन हॅव अ क्लोज सरफेस म्हणजे इंटिग्रेशनला असा राऊंड दिला जाईल. ठीक आहे. दॅट राऊंड शोज अस अ क्लोज सरफेस. काय सांगतो तो आपल्याला? क्लोज सरफेस सांगतो. म्हणजे हा जो राऊंड आहे हा काय सांगतो तुम्हाला? सरफेस कसा आहे? क्लोज सरफेस आहे. ठीक आहे. तर हे टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनचा हा फॉर्म्युला आहे. तुम्ही समेशन ऑफ क्यू एनक्लोज पण लिहू शकतात. एनक्लोज म्हणजे क्लोज सरफेसला इंडिकेट करतो, कॅपिटल क्यू एनक्लोज. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला काय येतं? टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन येतं. पण मी तुम्हाला टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन पण सांगायला पाहिजे. नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन काय असतं आणि टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन काय असतं बेसिकली. तर बघा, पहिले बघा
की नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन काय असतं, देन वी कॅन डिस्कस अबाउट अ टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनवरती. तर लक्षात ठेवा काय होतं आहे की द नंबर ऑफ ट्यूब ऑफ इंडक्शन, ठीक आहे, नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ इंडक्शन. हे ट्यूब्स ऑफ इंडक्शन सांगतो तुम्हाला. एखादा जर सरफेस असेल आणि जर चार्जेस असेल त्याच्यामधून, तर इन्फानाइट नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्सेस निघतात. ठीक आहे, असे इन्फानाइट नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्सेस ज्यांना आपण मेजर करू शकत नाही किती आहेत, त्यांना कसं मेजर करायचं. तर त्यांना मेजर करण्यासाठी बेसिकली एक ट्यूबसारखं स्ट्रक्चर काढलं जातं आणि ह्या ट्यूबच्या स्ट्रक्चरमध्ये जेवढे कुठलेही, ठीक आहे, लाईन ऑफ फोर्सेस असतील त्यांना मेजर केलं जातं. म्हणजे ह्या एरियामध्ये एक्स जे काही असतील त्या एरियामध्ये बेसिकली जे लाईन ऑफ फोर्सेस असतील तुमचे त्यांना मेजर केलं जातं. त्यांना ट्यूब ऑफ फोर्सेस म्हटलं जातं और ट्यूब ऑफ इंडक्शन आपण याच्यामध्ये घेतो. ठीक आहे, तर बघा हे पण सांगतो तुम्हाला काय आहे अजून. ठीक आहे, तर काय घ्यायचं आहे, द नंबर ऑफ, ठीक आहे, द नंबर ऑफ ट्यूब ऑफ इंडक्शन, बरोबर आहे, द नंबर ऑफ, जेवढे नंबर ऑफ ट्यूब ऑफ इंडक्शन असतील, ठीक आहे, पासिंग परपेंडिक्युलर, ठीक आहे, म्हणजे नॉर्मली म्हटलं जातं, नॉर्मलचा अर्थ समजतो तुम्हाला, परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, तर ट्यूब ऑफ इंडक्शन जे नॉर्मल आहेत, ठीक आहे, काय थ्रू अ युनिट एरिया, ज्या युनिट एरियाला त्याला म्हटलं जातं बेसिकली आपलं नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. ठीक आहे, काय म्हटलं जातं, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. म्हणजे एखादा पॉईंट, द नंबर ऑफ ट्यूब ऑफ इंडक्शन जे पासिंग नॉर्मली थ्रू अ युनिट एरिया ड्रॉन राउंड अ पॉईंट, ठीक आहे, राउंड अ पॉईंट इन ॲन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, त्याला म्हटलं तर नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. मग बघा सपोज की माझ्याकडे हा पूर्ण सरफेस आहे टोटलचा. ठीक आहे, या टोटल सरफेसवरती जर मी एक युनिट सरफेस एरिया काढतो, हा युनिट सरफेस एरिया आहे. ठीक आहे, तर ह्या युनिट सरफेस एरियामधून, ठीक आहे, ट्यूब ऑफ इंडक्शन, किती ट्यूब ऑफ इंडक्शन म्हणजे याच्यावरती छोटे छोटे ट्यूब ऑफ इंडक्शन असतील, असे छोटे छोटे ट्यूब ऑफ इंडक्शन असतील आणि ह्या ट्यूब ऑफ इंडक्शनमध्ये लाईन ऑफ फोर्सेस असतील, म्हणजे ट्यूब ऑफ फोर्सेस असतील. ठीक आहे, आणि हे जे काही असतील जे जेवढे या एरियामधून पास होत आहेत, ठीक आहे, त्यांना म्हटलं आता नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. म्हणजे याचा अर्थ त्या एरियाला हे जे फोर्सेस आहेत, जे ट्यूब ऑफ इंडक्शन आहेत ते काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. कसे आहेत, परपेंडिक्युलर. यांच्यामध्ये जे जो अँगल आहे बेसिकली तो नॉर्मल अँगल आहे, म्हणजे परपेंडिक्युलर अँगल आहे, त्याला नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हटलं जातं. ठीक आहे, तर बघा की टोटल म्हणजे हा तर झाला नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन, ज्याला आपण फॉर्म्युलेट करतो इप्सिलॉन नॉट ई के डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, आणि हा तो आपला एरिया आहे. म्हणजे हा आपला इलेक्ट्रिक फील्ड आहे. काय आपला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी त्याला म्हटलं जातं. ई काय तुमचा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, म्हणजे हा एरिया आहे. इथून ट्यूब ऑफ फोर्सेस जे आहेत, हा एरिया डी एस आहे. हा ट्यूब ऑफ फोर्सेसचा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंडक्शन तुम्ही म्हणू शकतात. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे जी परपेंडिक्युलर आहे याला, आणि ही परमिटिव्हिटी आहे. काय परमिटिव्हिटी म्हणजे बेसिक जो सरफेस आहे आपला किती परमिशन देतो स्पेसिफिक इलेक्ट्रिक फील्डला, इलेक्ट्रिक चार्जेसला त्याच्यामधून पास होण्यासाठी. म्हणजे एखादा कापड आहे, कापडाच्या मध्ये तुम्ही बांधून ठेवलेला जर मोबाईल फोन असेल किंवा डब्यामध्ये टाकून दिला, तर ते मटेरियल काय करेल, जी रेंज येते बाहेरून त्याला परमिट करेल मध्ये मोबाईलला रेंज पाठवण्यासाठी. म्हणजे ती कमी असू शकते, अदरवाईज नसू पण शकते. मग स्पेसिफिक मटेरियल किती परमिशन देतो आहे इलेक्ट्रिक फील्डला पास करण्यासाठी. ठीक आहे, त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रिक म्हणजे हा एप्सिलॉन आहे आपल्याकडे. ठीक आहे, एप्सिलॉन नॉट त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, तर ही आपली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीसाठी एक कॉन्स्टंट घेतला जातो. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो परमिटिव्हिटी. काय म्हटलं जातं त्याला, परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. तर जी बेसिफिक मीडियम आहे ती किती परमिशन देते इलेक्ट्रिक फील्ड्सला अलाव करण्यासाठी. ठीक आहे, किती परमिशन देते त्याच्यासाठी आपण ईला यूज करतो. तो आपल्याकडे आहे, इट इज बेसिकली परमिटिव्हिटी त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला, परमिटिव्हिटी. तर लक्षात ठेवा. मग काय समजतं तुम्हाला की जे नंबर ऑफ ट्यूब ऑफ इंडक्शन्स आहेत, काय नंबर ऑफ ट्यूब ऑफ इंडक्शन काय होतात, पासिंग नॉर्मली थ्रू अ युनिट एरिया ड्रॉन राउंड. ठीक आहे, ड्रॉन राउंड पॉईंट ऑन ॲन काय युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डवरती, त्याला नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हटलं जातं. हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा. ठीक आहे, तर इथे अजून एक दिलेलं आहे टोटल. म्हणजे मग आता टोटल किती असेल, तर हे एन्क्लोज सरफेसमध्ये. आता हे तर झालं एका सरफेसचं विषयी. ठीक आहे, एक पर युनिट सरफेस आपण काय घेतलं, दॅट इज युनिट एरियावरती आपण घेतलं. तर असे सगळे युनिट एरिया, ठीक आहे, पूर्ण सरफेसवरती असे सगळे युनिट एरियाला काय केलं जाईल, द टोटल नॉर्मल जे टोटल नंबर ऑफ ट्यूब ऑफ फोर्सेस आहेत, म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्यूब ऑफ इंडक्शन पासिंग नॉर्मली थ्रू अ गिवन सरफेस. ठीक आहे, जो सरफेस आपल्याला दिलेला आहे हा पर युनिट सरफेस होता. म्हणजे हा एक सरफेस आहे, त्या सरफेसवरचा एक डी एस एरिया होता. ठीक आहे, डी एस एरिया होता. असे डी एस एरिया किती असतील एका सरफेसवरती, एका स्पेरिकल सरफेसवरती किती असतील, एन नंबर ऑफ सरफेस असतील. म्हणजे तुम्ही याला आपला जो करोना व्हायरस आहे ना,
त्याच्याशी कंपेअर करू शकता. तुमचा करोना जसा दिसतो ना, त्याच्यावरती जसे जसे काटे असतात तसे हे ट्यूब ऑफ फोर्सेस याच्यावरती येऊन जातात. एकदम नंबर आहे. म्हणजे ह्यांना टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हटलं जातं. हा टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन कसा आहे तुमचा बघा, क्यू त्यांनी दिलेला आहे. हा बघा, म्हणजे हा क्लोज कावर दाखला की पूर्ण सरफेसवरती आहे, इंटिग्रेट केलं आहे त्याला. आता आपला कोणाला नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनला जेव्हा आपण इंटिग्रेट करतो त्यावेळेस आपल्याकडे काय होतो, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन येऊन जातं. मग बघा हे सगळे तेच आहेत. ठीक आहे, दिसतंय. हा कॉस थिटा म्हणजे बेसिकली आता हे ट्यूब ऑफ इंडक्शन जे आहेत, डी एस एरिया आणि ईमध्ये जो अँगल बनतो त्याच्यासाठी हा थिटा घेतला जातो. ठीक आहे, अँगल थिटा. ठीक आहे, म्हणजे इन केस ऑफ दिस सध्या तरी सपोज वी कॅन कन्सिडर अ परपेंडिक्युलर आहे, पण समटाईम्स जर डी एस एरिया, हा डी एस एरिया तुमचा, हा डेल्टा एस एरिया आहे तुमचा, आणि हा अँगल मे बी ई असू शकतो. तर ह्यांच्यामध्ये जो थिटा अँगल दिसतो आहे आपल्याला, तर हा बेसिक जो अँगल असतो त्याला थिटाला काउंट केलं जातं, तो डी एस एरियामध्ये आपल्याकडे येतो. ठीक आहे, तर हा तेवढा ट्यूब ऑफ इंडक्शनचा एरिया आहे आणि त्याला परपेंडिक्युलर म्हणजे जिथे अँगल आला तिथे आपण थिटाला काउंट करू, जिथे नसेल नॉर्मली दॅट इज कॉस थिटा जो आपल्याकडे येऊन जाईल त्या केसमध्ये आपण त्याला काउंट करू. ठीक आहे, तर मग बघा अजून जर मी तुम्हाला अजून सांगितलं की ट्यूब ऑफ इंडक्शन काय असतं, तर बघा की ट्यूब ऑफ फोर्सेस जे पास होत आहेत, ठीक आहे, मीडियममधून, जे गिवन मीडियम दिलेले हवेला सोडून, एअर मीडियम सोडून, ट्यूब ऑफ फोर्सेस इन अ मीडियम. ठीक आहे, मीडियममध्ये त्यांना म्हटलं तर ट्यूब ऑफ इंडक्शन. काय म्हटलं तर ट्यूब ऑफ इंडक्शन. अजून म्हणजे ट्यूब ऑफ इंडक्शन म्हणजे जे ट्यूब ऑफ फोर्सेसला आपल्याला दाखवतो, काय दाखवतो, ट्यूब ऑफ फोर्सेस. तर ट्यूब ऑफ फोर्सेस म्हणजे की ट्यूब ऑफ फोर्सेस. ठीक आहे, ट्यूब ऑफ फोर्सेस म्हणजे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस फ्रॉम स्मॉल सरफेस एरिया. ठीक आहे, एक स्मॉल सरफेस एरिया आहे, म्हणजे पूर्ण एरियामधून एक स्मॉल सरफेस एरिया आहे. ठीक आहे, त्या स्मॉल सरफेस एरियामधून इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस जात आहेत. समजतं आहे का, म्हणजे हा एरिया पण आहे स्मॉल एरिया, आणि ह्या स्मॉल एरियामध्ये पण ट्यूब आहे, आणि ह्या ट्यूबमधून पण काय जात आहेत, लाईन ऑफ फोर्सेस जात आहेत. परत प्रश्न पडला असेल लाईन ऑफ फोर्सेस काय मग. ठीक आहे, लक्षात ठेवा लाईन ऑफ फोर्सेस म्हणजे बघा हा जो दिसतोय तुम्हाला की एक जी अशी लाईन आहे, जी लाईन इलेक्ट्रिक फील्ड आपण त्याला म्हणतो, काय म्हणतो, इलेक्ट्रिक फील्डलाच आपण लाईन ऑफ फोर्स पण म्हणतो. काय म्हणतो, लाईन ऑफ फोर्स म्हणतो. तर बघा की द इमॅजिनरी पाथ आहे. ठीक आहे, एक इमॅजिनरी पाथ ड्रॉ केला आहे अलॉंग विथ. ठीक आहे, अलॉंग विथ अ पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, हा जो ॲक्च्युली केस असते ही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ट्रॅव्हल करते. लाईन कशी ट्रॅव्हल करते, पॉझिटिव्हपासून निगेटिव्हकडे ट्रॅव्हल करते. जी इलेक्ट्रिक फील्ड आहे आपली, काय इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर द इमॅजिनरी पाथ, ठीक आहे, अलॉंग विथ अ फ्री पॉझिटिव्ह चार्ज, अलॉंग विथ अ फ्री पॉझिटिव्ह चार्ज मूव. ठीक आहे, मूव व्हेन प्लेस इन एन इलेक्ट्रिक फील्ड. ज्यावेळेस आपण एक इमॅजिनरी लाईन थ्रू, ठीक आहे, आपला जो चार्ज आहे तो फ्लो होतो. ठीक आहे, फ्लो होतो, दॅट इज विच इज नथिंग बट अ इलेक्ट्रिक फील्ड, और त्याला म्हटलं तर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स म्हटलं जातं. ठीक आहे, बरोबर समजतंय. परत परत एकदा सांगतो, द इमॅजिनरी पाथ आहे अलॉंग विथ अ फ्री पाथ. ठीक आहे, अलॉंग विथ अ फ्री चार्ज. ठीक आहे, अलॉंग विथ अ फ्री पॉझिटिव्ह चार्ज मूव. काय करतोय तो, फ्री पॉझिटिव्ह चार्ज मूव करतोय. काय, वेन प्लेस इन अन इलेक्ट्रिक फील्डमध्ये जेव्हा त्याला प्लेस केलं त्यावेळेस तो त्या फ्री पाथ थ्रू मूव करत होता, त्याला म्हटलं तर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. जसा तुम्हाला हा इथे दिसतोय की हा दिसतोय तुम्हाला, हा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सला इंडिकेट करतो. आणि ह्याला जर परपेंडिक्युलर तुम्ही काढली, सॉरी परपेंडिक्युलर नाही, टँजंट. आता हा आपला कर्व आहे, या कर्वला जर आपण एक टँजंट काढतो तर ही जी टँजंट जाते तुमची ईची, या टँजंटला म्हटलं आता दॅट इज अ लाईन ऑफ फोर्स. ठीक आहे, म्हणजे काय आपला, दॅट इज टँजंट ड्रॉन टू द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, तर आपल्याला हा इलेक्ट्रिक फील्डला, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला दर्शवतो, इंडिकेट करतो. ठीक आहे, म्हणजे लाईन ऑफ फोर्सला जर एक टँजंट ड्रॉ केली तर ती काय आपली इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी आपल्याला दाखवतो, ईला इंडिकेट करतो. ठीक आहे, तर हे पण लक्षात ठेवा, दॅट इज लाईन ऑफ फोर्सेस. ठीक आहे, गिवन डिरेक्शन जी आहे ती जी ऑलवेज असेल आपल्याकडे कशी जाते, दॅट इज द टँजंट टू द लाईन ऑफ फोर्स गिवन डिरेक्शन टू द इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉईंट. बरोबर आहे, म्हणजे काय दाखवते, ही जी लाईन ऑफ फोर्स जाते आपली त्याला जर मी टँजंट ड्रॉ केली तर ती मला इलेक्ट्रिक फील्डची काय दाखवते, डिरेक्शन दाखवते. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड कुठे असेल माझी तिची डिरेक्शन मला दाखवते. एक नोट डाऊन पण करून घ्या की इन्फानाईट नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्सेस असतात. कसे असतात, इन्फानाईट नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्सेस पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ट्रॅव्हल करतात. ठीक आहे, तर ह्या गोष्टी समजतात तुम्हाला. तर मग आपण आता परत समजून घेऊ की काय होतं आहे. बरोबर आहे, मग हे समजतं इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस आहेत आपल्या. तर असे जे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस आहेत, ठीक आहे, फ्रॉम अ स्मॉल सरफेस एरिया. ठीक आहे, एक स्मॉल सरफेस एरियामधून असे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस जे निघत आहेत. ठीक आहे, ऑफ अ पॉझिटिव्ह चार्ज कंडक्टर. ठीक आहे, एक पॉझिटिव्ह चार्ज कंडक्टरच्या जे इन्फानाईट नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्सेस निघत आहेत अशा. ठीक आहे, कंडक्टर
एनक्लोज अ ट्यूब, एका ट्यूबमध्ये, बरोबर. आता हे सपोज की हे तुमच्या लाईन ऑफ फोर्सेस चालले आहेत, ठीक आहे. या लाईन ऑफ फोर्सेसला मी काय करेल, एका ट्यूबमध्ये टाकून घेईल, ट्यूब लाईक स्ट्रक्चरमध्ये टाकून देईल, ठीक आहे. एका ट्यूब लाईक स्ट्रक्चरमध्ये टाकून घेतला, ठीक आहे. तर हे ट्यूब लाईक स्ट्रक्चर काय झाले आपले, एनक्लोज इन अ ट्यूब लाईक अ स्ट्रक्चर विच इज नथिंग बट अ ट्यूब ऑफ फोर्स. मग हा जो ट्यूब लाईक स्ट्रक्चरमध्ये ज्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस आहेत ते काय त्याला म्हटलं जाईल, ट्यूब ऑफ फोर्सेस म्हटलं जाईल. त्यांना काय म्हटलं जाईल, ट्यूब ऑफ फोर्सेस. समजतंय का परत एकदा. एक सरफेस आहे, या सरफेसमधून म्हणजे सपोज दॅट वी कॅन कन्सिडर स्मॉल सरफेस एरिया, ठीक आहे. पॉझिटिव्ह चार्ज कंडक्टरचा स्मॉल सरफेस एरिया एनक्लोज, ठीक आहे ना, बरोबर आहे. एक सरफेस एरिया घेतला मी, एक छोटासा एरिया इथून, ठीक आहे, इथून हा एरिया घेतला आणि याच्यामध्ये जेवढे काही माझे लाईन ऑफ फोर्सेस असतील, ठीक आहे, ते याच्यामध्ये येतील, ते असते माझे ट्यूब ऑफ फोर्स असेल. हा एकदम ट्यूबसारखा स्ट्रक्चर आहे, ट्यूब ऑफ फोर्सला दाखवतो, ठीक आहे. तर असे ट्यूब ऑफ फोर्सेस परत ट्यूब ऑफ इंडक्शनला इंडिकेट करतात, ठीक आहे. कशाला, ट्यूब ऑफ इंडक्शनला, म्हणजे ट्यूब ऑफ फोर्स इन अ गिवन मीडियम अदर दॅन द एअर इज कॉल्ड ट्यूब ऑफ इंडक्शन, त्याला म्हटलं जातं. मग आता असे गोळा करून एक स्पेसिफिक एरियामध्ये येऊन जातील, ठीक आहे. तर मग बघा की जे नंबर ऑफ ट्यूब ऑफ इंडक्शन्स आहेत, समजतं आहे, ठीक आहे. द नंबर ऑफ ट्यूब ऑफ इंडक्शन पासिंग नॉर्मली, ठीक आहे, जे नंबर ऑफ ट्यूब ऑफ इंडक्शन आहे पासिंग नॉर्मली पर युनिट एरिया, ठीक आहे, पर युनिट एरिया ऑफ अ स्पीयर, ठीक आहे, पर युनिट एरिया ऑफ अ स्पीयर ॲट अ डिस्टन्स आर, ठीक आहे, ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम चार्ज क्यू इन अ मीडियम ऑफ परमिटिव्हिटी काय असेल, ई असेल, एप्सिलॉन असेल, ठीक आहे. काय असेल, परमिटिव्हिटी एप्सिलॉन. परत एकदा सांगतो बघा की नंबर ऑफ ट्यूब ऑफ इंडक्शन म्हणजे बघा जेवढे ट्यूब ऑफ इंडक्शन्स आहेत आपल्याकडे, जे नॉर्मली पास होत आहेत युनिट एरियामधून, ठीक आहे. युनिट एरिया कोणाचा, स्पियरचा युनिट एरिया, कोणाचा, स्पियरचा युनिट एरिया. तर त्या स्पियरच्या युनिट एरियामधून जेवढे ट्यूब ऑफ इंडक्शन पास होतील ॲट अ डिस्टन्स आर, ठीक आहे, ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम चार्ज क्यू, ठीक आहे, फ्रॉम चार्ज क्यू. म्हणजे बघा की हा एक स्पियर आहे, ठीक आहे. या स्पियरमध्ये हा चार्ज क्यू आहे आपला, ठीक आहे, चार्ज क्यू आहे. आणि ह्या चार्ज क्यूपासून, म्हणजे तुम्हाला डायग्राम दाखवतो बघा, एक डायग्राम आहे आपल्याकडे, की हे दिसते. तर हा तुम्हाला चार्ज क्यू दिसतो आहे, ठीक आहे. हे चार्ज क्यूचा, हा चार्ज क्यू काय, हा चार्ज क्यू इथे कुठे, आर डिस्टन्सवरती आहे, कुठून, ठीक आहे. हा जो एरिया आहे आपला, हा एरिया चार्जपासून आर डिस्टन्सवरती आहे, ठीक आहे. तिथून आपली ही इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटीला इंडिकेट करतं आहे. अँड देन हेअर यू कॅन अंडरस्टँड दिस. हा आपला ई कॉस थिटाचा, हा थिटाचा अँगल आपल्याला दाखवतो आहे. आणि हा आपला, हा तो पर युनिट एरिया आहे डेल्टाचा. आणि हा पूर्ण म्हणजे हा एक रँडम एरिया आहे, पण आपल्याला इथे घेताना जो दिला आहे दॅट विल बी, वी कॅन कन्सिडर, तो जो एरिया आहे आपला, तो आहे आपला स्पेरिकल एरिया. काय असा, स्पेरिकल एरिया आहे, ठीक आहे. सो द नंबर ऑफ ट्यूब ऑफ इंडक्शन पासिंग नॉर्मली, ठीक आहे, काय होतो आहे, पास होतो आहे नॉर्मली युनिट एरिया ऑफ द स्पियर, ठीक आहे, कोणाला, स्पियरला, ठीक आहे, ॲट अ डिस्टन्स आर, ठीक आहे, आर कुठून, चार्ज क्यूपासून इन अ मीडियम, ठीक आहे, इन अ गिवन मीडियम ज्याची परमिटिव्हिटी काय, एप्सिलॉन आहे, ठीक आहे. याच्यासाठी एक फॉर्म्युला पण लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा कारण हा फॉर्म्युला आपल्यासाठी खूप कामाचा आहे, ठीक आहे. ई जो परमिटिव्ह इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटीला दाखवतो. म्हणजे बेसिक जर आपण नेटवर्क जरी कन्सिडर केलं ना, रेंज जरी कन्सिडर केलं तरी पण आपल्याला चालून जातं, ठीक आहे. तर बघा ई हा चार्ज क्यू आहे आपला, ठीक आहे, चार्ज क्यू आहे, तो आर डिस्टन्सवरती, म्हणजे एरिया आर डिस्टन्सवरती आहे. बेसिकली आपण स्पियर कन्सिडर केला आहे म्हणून 4πr² आपल्याकडे येतो, काय येतो, 4πr², ठीक आहे. तर हा स्पियर आहे म्हणून 4πr². तर पूर्ण नंबर ऑफ ट्यूब ऑफ फोर्सेस इमर्जिंग पर युनिट एरिया, ठीक आहे. तर हा फॉर्म्युला काय दाखवतो आपल्याला की पर युनिट एरियामध्ये किती ट्यूब ऑफ फोर्सेस असतील ते आपल्याला इथे काय होतं, शो ऑफ होऊन जातं. पण लक्षात ठेवा की जर एक चार्ज आहे क्यू तर त्याच्याकडे एक ट्यूब ऑफ इंडक्शन असतो. किती असतो, एक ट्यूब ऑफ इंडक्शन. हे एवढं लक्षात ठेवा कारण हे पण सांगितलं जातं की जर एक चार्ज आहे क्यू आपला प्लस चार्ज क्यू तर त्याच्याकडे एक ट्यूब ऑफ इंडक्शन म्हटलं जातं, ठीक आहे. तर हे सगळं आपल्याला हा एक फॉर्म्युला आहे Q/4πε0r²चा, ठीक आहे. इथून आपल्याला अजून एक गोष्ट समजते दॅट इज फोर्समधून पण आपण घेऊ शकतो कारण फोर्स पण आपल्याला माहिती आहे आता ट्यूब ऑफ फोर्स काय असतो, ठीक आहे. तर इथे पण बघा की नंबर ऑफ ट्यूब ऑफ फोर्सेस बघा, जर नंबर ऑफ ट्यूब ऑफ फोर्सेस काढायचे असतील ना तर प्लस चार्ज क्यू ε0 आणि हा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के यूज केला जातो. इथे ε0ची पण व्हॅल्यू दिली बघा 8.854 × 10⁻20 कुलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर आहे. काय, कुलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. तर हा दिसतोय तुम्हाला एक पूर्ण चार्ज, मी एक पूर्ण सरफेस काढलेला आहे. तर ह्या सरफेसमध्ये बरेचसे क्यू असतील, चार्जेस असतील, त्यांच्यामधून येणारे हे मी ट्यूब ऑफ इंडक्शन पण तुम्हाला दाखवलं आहे, ट्यूब ऑफ फोर्सेस पण तुम्हाला दाखवलेलं आहे. काहीच नाही आहे काय
की एक ट्यूब काढली आहे, जशी ट्यूब आपण काढतो, ट्यूबमधून काय आहेत लाईन ऑफ फोर्सेस जात आहेत, ठीक आहे, लाईन ऑफ फोर्सेस जात आहेत, त्यांना ट्यूब ऑफ इंडक्शन म्हणतात. ठीक आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, समजते सगळ्यांना. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला पण लक्षात ठेवा, दॅट इज नंबर ऑफ ट्यूब ऑफ फोर्सेससाठी प्लस क्यू अपॉन म्हणजे चार्ज आहे इप्सिलॉन नॉट अपॉन के, आणि इथे स्पेरिकल सरफेस घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणून हा आला तुमचा बघा क्यू 4 पाय इप्सिलॉन नॉट आर स्क्वेअरचा. ठीक आहे, तर ह्या गोष्टी पण तुम्हाला इथे घ्याव्या लागतील अँड अंडरस्टँड करावं लागतील. तर अजून एक म्हणजे जो आपला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये गॉसियन सरफेस पण तुम्हाला विचारला होता. ओके, तर हा काय, इट इज अ क्लोज सरफेस. काय असतो हा, एक क्लोज सरफेस असतो इन अ 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये. ठीक आहे, एक 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये एक क्लोज सरफेस घेतला जातो सच दॅट द फ्लक्स ऑफ, ठीक आहे, सच दॅट द फ्लक्स ऑफ अ वेक्टर फील्ड इज कॅल्क्युलेटेड. ठीक आहे, काय केलं तर एक वेक्टर फ्लक्स कॅल्क्युलेट केला तो वेक्टर फील्डचा, म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स तुम्हाला घ्यायचा आहे इथे. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे की जेवढे द टोटल नंबर ऑफ ट्यूब ऑफ फोर्सेस ज्याच्यामध्ये असतील. ठीक आहे, फ्लक्समध्ये काय असतील, टोटल नंबर ऑफ ट्यूब ऑफ फोर्सेस. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस काय होतात, पास होतील नॉर्मली थ्रू अ गिवन सरफेस एरिया. तो असेल आपला इलेक्ट्रिक फ्लक्स. काय असेल, इलेक्ट्रिक फ्लक्स असेल. तर मग इथे जो गॉसियन सरफेस आहे आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी म्हणतो, काय करतो, इलेक्ट्रिक फ्लक्स काय आहे तो, किती आहे तो, म्हणजे हा एक काय असेल, क्लोज सरफेस असेल इन अन 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये. ठीक आहे, 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये आपण काय करू, एक इमॅजिनरी म्हणजे एक इमॅजिनरी सरफेस पण काढू, म्हणजे क्लोज सरफेस काढू ऑफ अ स्पेसमध्ये, दॅट इज जो आपल्याला काय देईल, इलेक्ट्रिक फ्लक्सला इंडिकेट करून देईल, फाय आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर हा जो इलेक्ट्रिक फ्लक्स असतो बेसिकली बघा, हा फाय आहे तुमचा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इंटू डेल्टा एरिया. ठीक आहे, तिथे ई कॉस थिटा इंटू डी एसला दॅट इज व्हॉट, वेबर पर मीटर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. अदरवाईज वेबर पर मीटर एक तर त्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलमचा यूज केला जातो. जसं आपण म्हणतो ना, आपल्याकडे विंड आहे, फॉर एक्झाम्पल विंड पासिंग थ्रू द एअरचा जर विचार केला तर काय आहे बघा, की सपोज की आता तुमच्याकडे, कारण हा थिटा जसा दाखवतो ना, इलेक्ट्रिक फ्लक्स किती पास होईल, बेसिकली किती पास होणार आहे. तर सपोज की तुमच्याकडे एक विंडो आहे, की ही हा विंडो आहे समोरून. तर बघा की जर तुम्ही अशी विंडो घेतली, ही विंडो आहे, जर मी विंडो अशी काढली तर ह्या पद्धतीने. ठीक आहे, तर ही विंडो आहे बरोबर. जर हवा समोरून आली बरोबर आहे, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे नेटवर्क समोरून येतं आहे ना, तर काय होईल, सगळ्याच्या सगळं नेटवर्क काय होईल, विंडोमधून पास होऊन जाईल. ठीक आहे, विंडोमधून पास होईल. पण सपोज दॅट की हेच नेटवर्क जे आहे बरोबर आहे, हे नेटवर्क असं येतं आहे, असं. ठीक आहे ना, असं येतं आहे, कसं येतं आहे एक्झॅक्टली, जर मी काढण्याचा प्रयत्न केला तर बघा, तर हेच नेटवर्क आहे तुमचं आणि एकदम तिरकस येतं आहे, इकडनं खालून येतं आहे, इकडनं खालून येतं आहे. तर काय होईल, हे इथे ठोकलं जाईल ना बरोबर आहे, तर हे काय होऊन जाईल, सरळ निघून जाईल बरोबर आहे. मध्ये जाईल का, ह्या भागामध्ये जाईल का, ह्याच्यामध्ये येणार नाही. ठीक आहे ना, समजते. तर हा अँगल पण डिपेंड करतो की हा अँगल किती आहे काय. ठीक आहे, म्हणजे ईचा अँगल आणि एरियाचा अँगल समजतोय का, बघा ना. आता जर सपोज की तुमच्याकडे एक पूर्ण हे आहे असं, ठीक आहे, आणि हा तुमचा ई येतो आहे इकडनं, इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी येते, आणि आता हा तुमचा डेल्टा एस एरिया आहे. ठीक आहे, याचा जर एरिया एकदम समोर असेल, परपेंडिक्युलर असेल, तर पूर्णचे पूर्ण पास होऊन जाईल. ठीक आहे, सगळेचं सगळं नेटवर्क पास होऊन जाईल मधून. ठीक आहे बरोबर. पण सपोज दॅट की हाच एरिया चेंज केला आपण, म्हणजे नेटवर्क आता येतं इकडनं वरून. ठीक आहे, म्हणजे हे नेटवर्क असं पास होऊन जाईल बघा बरोबर आहे, समजतंय, हे नेटवर्क असं पास होऊन जाईल. म्हणजे एन्क्लोज सरफेसवरती जर आपण त्याचा विचार केला तर त्याच्यामधला हा अँगल पण काय करतो, व्हेरी मॅटर करतो खूप जास्त पद्धतीमध्ये. ठीक आहे, ते आपल्याला गॉसियन थिअरम पण सांगायचं आहे तुम्हाला मला. आता हा एनी सरफेस आहे असा, एनी सरफेसवरती चार्ज क्यूपासून पॉईंट पी इथे आहे, ओपासून पीचं एक डिस्टन्स आहे, हा सरफेस एरिया तुमचा डी एसचा. ठीक आहे, ई कॉस थिटाचा अँगल आहे की नेटवर्क कसं आहे तुमचं. ठीक आहे, चार्जेस कुठून कुठे जातात अँगलवरती. ठीक आहे, या डेटला ह्या एरियामध्ये पास होण्यासाठी असे लागतील. ठीक आहे, हा जर इकडनं आला तर बघा, ठीक आहे ना, कमी प्रमाणामध्ये मध्ये एंटर करेल. ठीक आहे, सो ओ स्मॉल चार्ज आहे, ओ काय, दॅट इज ओ विल बी अ स्मॉल चार्ज प्लस क्यू प्रेझेंट ॲट द पॉईंट. ठीक आहे ना, ओवरती हा पॉईंट क्यू तुमचा प्रेझेंट आहे, डेल्टा एस व्हेरी स्मॉल एरिया आहे आपला, पी आपला दॅट इज जो आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा पॉईंट आहे, हा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इथे आपल्याला दाखवतो. ठीक आहे, अँड ओ पी जो आहे तो डिस्टन्स आहे ॲक्च्युली आरचं. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीपर्यंतचा. ठीक आहे, मग बघा की एक इरेग्युलर सरफेस आहे, एनक्लोज एन नंबर ऑफ चार्जेसला एनक्लोज करतो आहे, म्हणजे इलेक्ट्रिक चार्जेसला. ठीक आहे, हा सरफेस आहे ज्याच्यामध्ये एन नंबर ऑफ चार्जेस तुमचे याच्यामध्ये असतील. ठीक आहे सर, बघा मग
की Q1 Q2 Q3 असे जे चार्जेस आहेत QN पर्यंतचे चार्जेस असू शकतील एका सरफेसमध्ये, ह्या सरफेसमध्ये. ठीक आहे. तर एनक्लोज बाय द सरफेस, ठीक आहे, एनक्लोज बाय द सरफेस दॅन टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर द, ओव्हर द सरफेस विल बी गिवन बाय. ठीक आहे. टोटल नॉर्मल सरफेस कसं दाखवतो, Q1 + Q2 + Q3 प्लस समेशन त्यांचं दाखवलं जातं. म्हणजे Q तुम्ही घेऊ शकतात कॅपिटल Q, समेशन ऑफ Q एनक्लोज आपण त्याला लिहू शकतो. ठीक आहे. हे समजतं. हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये गॉसियन सरफेसमध्ये ऑलरेडी तुम्हाला दिल्या होत्या, ह्या समजायच्या होत्या. ठीक आहे. नाऊ वी आर गोइंग थ्रू ॲन ॲप्लिकेशन ऑफ गॉसचा जो लॉ आहे आपल्याकडे दिलेला, ॲप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. ठीक आहे. याच्यामध्ये पहिलं ॲप्लिकेशन आहे की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, बरोबर आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट, ठीक आहे, एका पॉईंटवरती आउटसाईड द चार्ज कंडक्टिंग स्पियर. लक्षात ठेवा, आपण जो आहे, ठीक आहे, आपली जी पोझिशन आहे ती कुठे आहे, आउटसाईड द चार्ज कंडक्टिंग स्पियरच्या बाहेर आपण उभे आहोत. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय काढायची, इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी काढायची. ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. हा दिसतो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी EQ/4πε0r², नंबर ऑफ ट्यूब ऑफ फोर्सेस. ठीक आहे. इमर्जिंग पर युनिट एरिया आपल्याला घ्यायचा इथे. ठीक आहे. मग बघा इथे सगळ्यात पहिले काय करायचं आहे की इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट काढायची आउटसाईड द चार्ज कंडक्टिंग स्पियरच्या बाहेर. ठीक आहे. चार्ज कंडक्टिंग स्पियरच्या बाहेर किती आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काही स्टेप इव्हॉल्व आहेत, तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेले आहेत. पहिली स्टेप म्हणजे ड्रॉ करायचा एक इमॅजिनरी सरफेस. ठीक आहे. कॉल्ड गॉसियन सरफेस त्याला आपण म्हणू. म्हणजे तिथे जो अँगल असेल थिटा हा 0 डिग्री एक तर 90 डिग्री तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे. बरोबर आहे. काय काढायचं आहे सांगतो सगळ्यांना. ठीक आहे. ड्रॉ करायचा आहे इमॅजिनरी सरफेस, ज्याला गॉसियन सरफेस आपण म्हणू. थिटा जो असेल अँगल, ठीक आहे, तो किती असेल, 0 डिग्री एक तर काय असायला पाहिजे, 90 डिग्री. बरोबर. म्हणजे एरियामधला आणि मधला जो अँगल असेल तो एक तर 90 असेल, एक तर 0 डिग्री आपण काढू. ठीक आहे. दोघांपैकी एक. आणि मार्क करायचं आहे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, एरिया मार्क करायचा आहे, अँगल मार्क करायचे आहे. ठीक आहे. आणि डिरेक्शन मार्क करायची आहे. ठीक आहे. यांची डिरेक्शन जी काही असेल यांची डिरेक्शन आपल्याला इथे दाखवायची आहे. आणि शेवटी आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट द टोटल चार्जेस, जेवढे काही चार्जेस असेल एनक्लोज इन द सरफेसच्या सरफेसमध्ये आपल्याला त्यांना कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे. पण काय अप्लाय करायचं आहे, अप्लाय गॉस थेरम अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. हा तुम्हाला दाखवला होता मी. ठीक आहे. क्लोज सरफेससाठी ε0 E × cos θ × ds आपला एरिया असेल तो. ठीक आहे. डेल्टा एसचा एरिया. ठीक आहे. तर बघा की कंडक्टिव्हिटी काय असते, कंडक्टिंग जो असेल, ठीक आहे, चार्ज कंडक्टिंग जो स्पियर असेल. ठीक आहे. सो अप्लाइंग गॉस थेरम, कंडक्टिंग म्हणजे चार्ज रिपेल्ड आउटसाईड. ठीक आहे. चार्ज काय होतात, बाहेर आउट होतात. कंडक्टिंग काय दाखवतं आपल्याला की जे चार्जेस आहेत ते बाहेर येतात. ठीक आहे. हा जो कंडक्टिंग म्हटला गेला ना, चार्ज कुठे जातात, बाहेर. चार्ज रिपेल आउटसाईड, कंडक्टिंगचा अर्थच होतो. ठीक आहे. लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी आपल्याला काढायची आहे ॲट अ पॉईंट आउटसाईड द चार्ज कंडक्टिंग स्पियर. ठीक आहे. चार्ज कंडक्टिंग स्पियर म्हणजे हा कंडक्टिंग काय सांगतो की चार्जेस काय होतात, बाहेर जात आहेत. ठीक आहे. रिपेल बाहेर होतात, मध्ये येत नाही येत. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर मग बघा की आपल्याला काय काढायचं आहे, एक हा बघा हा मधला दिसतोय, हा चार्ज स्पियर मी काढलेला आहे. एक त्याने सांगितलं होतं की सगळ्यात पहिले काय काढायचं आहे की ड्रॉ अ इमॅजिनरी सरफेस. ठीक आहे. कॉल्ड अ गॉसियन सरफेस. कशावरती, आपल्याकडे पाहिजे स्पियर. कुठला, चार्ज कंडक्टिंग स्पियर. ठीक आहे. आउटसाईड चार्ज कंडक्टिंग स्पियर आपल्याला काढायचं आहे. तर हा बघा आपला हा काढला आहे मी चार्ज कंडक्टिंग स्पियर. ठीक आहे. कंडक्टिंग म्हटलं याचा अर्थ चार्जेस कसे होतात, बाहेर रिपेल होतात. ठीक आहे. बाहेर जातात. ठीक आहे. तर मग बघा याच्यावरती मी हे पॉझिटिव्ह चार्जेस दाखवले दिसतात तुम्हाला. हे जे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत बघा, हा स्पियर आहे एक. ठीक आहे. गोल नाही, सर्कल नाही. लक्षात ठेवा, स्पियर काढलेला आहे. हा स्पियर हा 2D मध्ये म्हणून तसा दिसतोय सर्कल. ठीक आहे. ॲक्च्युली हा स्पियर आहे. ठीक आहे. तर हे जे चार्जेस आहेत दिसतात हे मध्ये नाहीत, मध्ये नाही काढले मी. ठीक आहे. रिपेल आउटसाईड काढले, कंडक्टिंग म्हटला म्हणून. ठीक आहे. हा बाहेर आहे. ठीक आहे. बाहेर चार्जेस मी काढले. ठीक आहे. दिसतात हे पॉझिटिव्ह चार्जेस मी आउटसाईडमध्ये काढलेले आहेत. हे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस आउटसाईडमध्ये. ठीक आहे. हे सगळे चार्जेस कुठे आहेत, बाहेर आउटसाईडमध्ये मी काढलेले आहेत. ठीक आहे. हा कंडक्टिंग स्पियर म्हणून. आणि हा बघा हा जो दिसतोय हा एक गॉसियन सरफेस आहे, एक इमॅजिनरी सरफेस ड्रॉन. ठीक आहे. एक इमॅजिनरी सरफेस जो आपल्याला ड्रॉ करायचा होता. इथे बघा की ड्रॉ अँड इमॅजिनरी सरफेस कॉल्ड गॉसियन सरफेस. ठीक आहे. आणि याच्यामधला ES आणि डेल्टा एस ह्या दोघांमधला जो अँगल आहे तो मी 0 डिग्री दाखवलेला आहे. बघा दिसतोय हा मी एक सरफेस काढला इथे. दिसतंय हा सरफेस कुठला आहे, आपला डेल्टा एसचा सरफेस आहे. ह्याच्यामधला आणि मधला जो अँगल आहे तो 0 डिग्री दिसतोय. दोघं एका जागेवरती दिसतात. हे दोघांमधला जो अँगल आहे तो काय, 0 डिग्रीचा अँगल मी दाखवलेला आहे. थिटा = 0 दाखवलेला आहे. ठीक आहे. आणि हे जे दिसतंय दॅट इज नेटवर्क जनरेटेड रॅडियली आउटवर्ड. ठीक आहे. इथे काय होतं की जे नेटवर्क जनरेट होईल आता इथे, ठीक आहे, इथे जे चार्जेस जनरेट होतील ना, हे चार्जेस काय रॅडियली बाहेर जातील. हे नेटवर्क कसे जातील, बाहेरच्या सरफेसमध्ये असे जातील, आउटसाईडमध्ये. आणि हा स्पियर आहे, सर्कल नाही आहे. परत सांगतोय मी. ठीक आहे. तर हे जे चार्जेस आहेत बाहेर जाणार आहेत.
तर आपण कुठे आपल्याला काढायचं काय, दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट आउटसाईडला. ठीक आहे, पॉईंट कुठे आउटसाईडमध्ये आहे, म्हणजे याचा अर्थ पर्सन इथे ह्या एरियामध्ये उभा आहे. पर्सन काय ह्या DS एरियामध्ये, म्हणजे याचा अर्थ आपण इथे आहोत. ठीक आहे, तर याचा अर्थ आपल्यावरती किती नेटवर्क असेल, म्हणजे टोटल फील्डची इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी किती असेल आपल्यावरती. ठीक आहे, जिथे थिटा काय असेल आपला 0 असेल त्या केसमध्ये. तर लक्षात ठेवा, थिटा जेव्हा 0 असतो त्यावेळेस कॉसची व्हॅल्यू असते 1. कॉसची व्हॅल्यू किती असते 1. ठीक आहे, तर मग बघा आपल्याकडे टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन आहे. ठीक आहे, म्हणजे दॅट इज समेशन ऑफ क्यू एनक्लोज. ठीक आहे, किती चार्जेस त्या सरफेस एरियामध्ये असतील. तर बघा आपल्याकडे फॉर्म्युला पण आहे, दॅट इज एनक्लोजचा इंटिग्रेशन ऑफ एनक्लोज इप्सिलॉन नॉट KE कॉस डी थिटा इंटू DS. तर याचा अर्थ हा तर 1 झाला ना आपला, आता किती झाला 1 झाला. तर हा क्यू एनक्लोज आपल्याला दाखवेल आता किती त्या स्पेसिफिक एरियामध्ये असतील. आता तर बघा इथला तर सपोज हा तर येऊन गेला 1 आहे, म्हणून हा किती राहिला बघा इप्सिलॉन K डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि हा E आला. ठीक आहे, मग बघा हा DS एरिया आपला आता इंटिग्रेट करण्यासाठी क्यू आहे आपल्याकडे, बरोबर. मग बघा दॅट इज, तर आता हा जो पूर्ण आहे आपण जर बघितला तर आपल्याकडे एरिया कुठला आहे, ॲक्च्युली आपण घेतलेला आहे स्पियर. काय घेतला आहे आपण, स्पियर घेतलेला आहे. तर स्पियरचा एरिया काय असतो 4πr² असतो. स्पियरचा एरिया काय असतो 4πr², म्हणजे याचा अर्थ हा जो DS आहे तो काय आपला 4πr² येऊन जाईल. की 4πr². सो एनक्लोज सरफेसमध्ये काय 4πr² आहे. ठीक आहे, तर हा पूर्ण DS आहे आपल्याकडे 4πr². तर मी याला काय करू शकतो 4πr² लिहू शकतो. हा झाला माझा क्यू एनक्लोज आहे. काय झाला क्यू एनक्लोज. त्याचा अर्थ मला E पाहिजे इथून. काय पाहिजे मला इथून, इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी पाहिजे की तिथे इंटेन्सिटी किती असेल. तर लक्षात ठेवा बघा आता की आउटसाईडमध्ये बघा, तर इथं हा जर हे बघा पूर्ण हा क्यू आहे आपल्याकडे. हा 4π पण डिवाईड करून दिला. 4π डिवाईड केल्यानंतर बघा 4π डिवाईड केला 4πr² डिवाईड केला, इप्सिलॉन नॉट आणि केला पण डिवाईड करून दिला. तर ही माझ्याकडे काय असेल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असेल कुठे, दॅट इज आउटसाईड. ठीक आहे, ही काय असेल दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट. ठीक आहे, ॲट अ पॉईंट आउटसाईड द चार्ज कंडक्टिंग स्पियर असेल. ठीक आहे, तर ही माझ्याकडे आहे इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी आउटसाईड द चार्ज कंडक्टिंग स्पियर. सो सपोज दॅट वी कॅन कन्सिडर की ऑन द सरफेस असेल. तर लक्षात येतं आहे का, हा R बघा, हा Rवरती बघा, ह्याच्यावरती काम करू आपण. तर याचा अर्थ दिसतंय तुम्हाला, हा R आहे स्पियरची रेडियस. कॅपिटल R कोणाची रेडियस आहे, स्पियरची रेडियस आहे. आणि ही जी R आहे ना, तो एरिया आपला कुठे इथून एवढा इथपर्यंत हा एरिया आहे. ठीक आहे, इथपर्यंत इथून आहे. ठीक आहे, मग बघा की याचा अर्थ काय होतो आहे की जर ऑन द सरफेस असेल पॉईंट, म्हणजे बघा की हा जो पॉईंट आहे माझा, जर तो ह्या सरफेसवरती इथे येऊन गेला, इथे आला, बरोबर. मी चालत इथपर्यंत येऊन गेलो. ठीक आहे, इथे माझ्या मोबाईलला नेटवर्क आहे किती, इथे माझ्याकडे मोबाईल आहे आणि माझ्या मोबाईलला नेटवर्क किती, इथे बघा इथे माझ्याकडे नेटवर्क आहे E=Q/4πε0KR²चं एवढं नेटवर्क आहे. हे टावर आहे माझं स्पेरिकल टावर. ठीक आहे, मी तिथून R डिस्टन्सवरती राहतो इथे. ठीक आहे, माझ्याकडे रेंज किती आहे सध्या तिथे आहे EQ/4πε0KR² एवढी रेंज आहे. पण मी चालत डायरेक्ट कुठे आलो, टावरच्या एकदम स्पियरवरती येऊन गेलो. तिथे कॅपिटल R म्हणजे स्पेरिकल रेडियस जी होती ती R च्या रेडियसच्या बरोबर होऊन गेली. म्हणजे R आणि कॅपिटल R आणि स्मॉल r दोघं काय झाले, सारखे झाले तिथे. तर बघा म्हणजे किती येऊन जाईल तिथे आता, दॅट इज इप्सिलॉन नॉट 1/4πε0. ठीक आहे, E इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी तिथे किती असेल, सगळ्यात जास्त मला दिसेल 4πε0 K/Q/R² असेल. पण सपोज दॅट आय एम गोईंग थ्रू इनसाईड, तर इथे थांबलो आणि मी मध्ये चालला गेलो. पण माझा काय चार्ज कंडक्टिंग स्पियर आहे. मी काय बोललो होतो तुम्हाला, कंडक्टिंग आहे. कसं आहे कंडक्टिंग, म्हणजे चार्ज रिपेल आउटसाईड होत आहेत. चार्ज कसे होतात, बाहेर जात आहेत. त्याचा अर्थ मध्ये चार्जेस आहेत का, नाही आहेत. चार्जेस कुठे आहेत, बाहेर बसलेले आहेत चार्जेस, इथे बाहेर बसलेले आहेत. आणि हे चार्जेस मध्ये नाही येत आहेत, मध्ये येत आहेत का, हे चार्जेस मध्ये येत नाहीत स्पियरच्या. हे चार्जेस बाहेर चालले आहेत. कुठे चालले आहेत, बाहेर आउटसाईडमध्ये चालले आहेत. तर आउटसाईडमध्ये जातील तर काय होईल बघा, Q0 होऊन जाईल. चार्जेसमध्ये थोडी काहीतरी चार्जेस आहेत का मध्ये, Q=0. चार्जेस नाही आहेत मध्ये, चार्जेस 0 आहेत. म्हणजे ई काय तिथे इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी काय असेल, चार्जेसच जर 0 असतील, Q जर 0 असेल तर सगळं काय करून दिलेला, इलेक्ट्रिक फील्डच्या इंटेन्सिटीला तिथे 0 करून दिलं. म्हणजे इथे याचा अर्थ इथे तुमचा मोबाईलमध्ये एकही काडी दाखवणार नाही, एकही जी नेटवर्क आहे, एकही नेटवर्कची जी ट्यूब आहे ती तिथे दाखवणार नाही. ठीक आहे, त्याच्या ट्यूब्स तुमच्याकडे येऊन जातील, त्या ट्यूब्स दाखवणार नाही आहे. इथे फुल नेटवर्क असेल. ठीक आहे, इकडे थोडंसं कमी होईल. ठीक आहे, पण इथे जर तुम्ही बघितलं तर इथे काय असेल, फुल नेटवर्क असेल. ठीक आहे, समजतं आहे सगळ्यांना, बरोबर. तर मग इथे जो आहे इनसाईड द चार्ज स्पियरमध्ये तिथे तुम्हाला इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी दाखवणार नाही. ठीक आहे, अगेन दॅट आपल्याला दुसरं काढायचं आहे की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे
ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट, ठीक आहे, ॲट अ पॉईंट आउटसाईड, ठीक आहे, आउटसाईड अँड इन्फानाइटली लॉंग, ठीक आहे, इन्फानाइटली लॉंग चार्ज कंडक्टिंग सिलेंडर. ठीक आहे, म्हणजे बघा तुमच्याकडे हा सिलेंडर दिसतो, हा सिलेंडर मी इथे काढलेला आहे. ठीक आहे, तर हा पण कंडक्टिंग म्हटलेला आहे. काय म्हटलं आहे? कंडक्टिंग. याचा अर्थ मध्ये याच्या रेंज नाही आहे. ठीक आहे, कंडक्टिंग काय रिपेल करतायत चार्जेसला, बाहेर रिपेल करतो तो. ठीक आहे, असं काय आपल्याकडे इट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ठीक आहे, तर इथे जी इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी आपल्याला काढायची आहे ॲट अ पॉईंट आउटसाईड द इन्फानाइटली लॉंग. आता हा जो आहे, हा जो कंडक्टिंग, हा जो सिलेंडर आहे तो इन्फानाइटली लॉंग आहे, एकदम मोठा सिलेंडर आहे. याची इन्फानाइट लॉंग सिलेंडर आहे, एकदम सिलेंड्रिकल ट्यूब आहे, अशी इन्फानाइट सिलेंड्रिकल ट्यूब आहे. ठीक आहे, तर इथे काय घ्यायचं तुम्हाला आता की लॉंग कंडक्टिंग, म्हणजे हा जो कंडक्टिंग आहे आपण काय करतो चार्जेसला इकडे बाहेर फेकणार आहे, बाहेर पाठवणार आहे इकडे, इथून याच्या सरफेसवरती आहेत, मध्ये चार्जेस नाही आहेत. ठीक आहे, बाहेर रिपेल करतो आहे. इथे बघा मग की जी टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन कसं आहे आपला समेशन ऑफ क्यू आपल्याला दाखवतो. मी जर समेशन ऑफ क्यू काढलं तर आपल्याकडे काय होतो फॉर्म्युला इप्सिलॉन नॉट के ई कॉस थिटा इंटू डी एस. ठीक आहे, क्यू बरोबर. मग बघा की हा गॉझियन सिलेंडर आपण काढलेला दिसतोय, हा इमॅजिनरी सरफेस मी इकडे काढलेला आहे. ठीक आहे, ज्याची लेंथ मी एल घेतलेली, त्याची लेंथ काय घेतली मी एल घेतली, एक इमॅजिनरी सरफेस मी ड्रॉ केला. ठीक आहे, इथे बरोबर. इथे मी तुम्हाला दाखवतो आहे डी एस एरिया आणि ई. ठीक आहे, बरोबर आहे. हा एक डी एस इथे पण एक काढलेला आहे मी, 90 डिग्रीवरती एक काढला, थिटा 90वरती एक काढला आहे आणि एक काढला आहे 0 डिग्रीवरती. म्हणजे याचा अर्थ की ईमधला आणि डी एसमधला, डी एस एरियामधला अँगल 90 डिग्री आहे. ठीक आहे, आणि इथे दोघांमधला जो अँगल आहे डी एस एरिया आणि ई यांच्यामधला अँगल काय 0 डिग्री आहे. ठीक आहे, आणि हे इथून आर डिस्टन्सवरती आहे. ठीक आहे, काय आर डिस्टन्सवरती आहे. ठीक आहे, आणि इथून जे डिस्टन्स होऊन जाईल ते तुमचं 0 होऊन जाईल. आता इथे डिस्टन्स काय होईल 0 होईल. तर मला सांगा जर तुमच्याकडे असं भांडं आहे, की असं भांडं आहे, हे भांडं आहे. ठीक आहे, हे भांडं आहे आणि तुम्ही काय करतायत माहिती का, पाणी भरतायत त्याच्यामध्ये. कसं पाणी भरतायत माहिती का, तुम्ही पाणी भरतायत असं. मला सांगा हे भांडं पूर्ण भरेल का? नाही भरणार. जर पाणी इकडे चाललं आहे, असं चाललं आहे. ठीक आहे, म्हणजे काय करतायत तुम्ही भांड्याला, हे पाणी आहे आणि पाण्याच्या असं घेऊन जात आहेत. हे भांड्याचं ओपनिंग आहे, म्हणजे एखाद्या ग्लासचं ओपनिंग असं आहे आणि तुम्ही पाणी भरतायत असं. ठीक आहे, आणि काय करतात तुम्ही पाणी टाकतायत ह्या पद्धतीने ह्याच्यावरती. ठीक आहे, म्हणजे तुमचं पाणी असं जाईल. ठीक आहे, तर भांड्यामध्ये पाणी शिरेल का? नाही जाणार ना, जाईल पण थोडंफार जाईल. ठीक आहे ना, थोडं बहुत एकदम कमी प्रमाणामध्ये जाईल. पण जर भांडं तुमचं असं आहे, ठीक आहे, ह्या पद्धतीने, आणि भांड्यामध्ये जर तुम्ही वरून पाणी टाकतायत तर काय होईल, भांडं पूर्ण भरेल की नाही, बरोबर आहे. तर याचा अर्थ हा 90 डी एस एरियामध्ये इलेक्ट्रिक फील्डचे जे चार्जेस आहेत ते काय येतात एकदम नॉर्मल येतील की नाही, सगळे भरून जाईल इथे. पण इथे काही येईल का? मला नाही वाटत इथे काही येईल. तर आपण ह्यालाच व्हेरीफाय करू की यांच्यामध्ये नेमकं काय होतं आहे. बघा की दॅट इज टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन काय आहे की समेशन ऑफ क्यू आहे, की आपला हा फॉर्म्युला दाखवतो आपल्याला. काय दाखवतो आपल्याला हा फॉर्म्युला? बघा दॅट फॉर्म्युला शोज अस दॅट की एक्झॅक्टली काय होतं आहे. इथे बघा आता राहिली गोष्ट कॉस थिटा, जिथे 0 असेल तिथे 1 असेल, बरोबर आहे. म्हणजे ह्या 0 डिग्रीला जर कॅल्क्युलेशन केलं तर ऑब्वियसली की तिथे कॉसचा अँगल 1 होऊन जाईल. तर आपल्याकडे सध्या तरी टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इप्सिलॉन नॉट के ई इंटू डी एस असेल. ठीक आहे, डी एस एरिया म्हणजे सध्या सिलेंडर आहे आपल्याकडे. ठीक आहे, सिलेंडरसाठी असतो 2 पाय आर एल. किती असतो? इंटिग्रेशन ऑफ डी एस क्लोज सर्फेससाठी 2 पाय आर एल असतो 2 पाय आर एल. सो आय कॅन राईट इट हेअर डायरेक्टली. मी इथे लिहू शकतो आता याला इथे, बरोबर आहे. म्हणजे टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन विल बी इप्सिलॉन नॉट के ई 2 पाय ई आर इंटू एल होऊन जाईल, बरोबर आहे. तर आर म्हणजे बघा हे काय, हा डी एस एरिया आपला आर डिस्टन्सवरती आहे इथे. ठीक आहे, बरोबर. मग आता बघा की हा आहे आर डिस्टन्सवरती. ठीक आहे, आणि एल लेंथ आहे. हे किती एरिया पूर्ण काढलेला आहे याचा, सिलेंडरचा एरिया काढलेला आहे. कशाचा आहे? सिलेंडरचा. नाव क्यू एल काय, टोटल चार्जेस एनक्लोज इन द गॉसियन सिलेंडर. काय तुमचा दॅट इज क्यू इज द लिनियर चार्ज डेन्सिटी आहे. क्यू काय, लिनियर चार्ज डेन्सिटी आहे. आणि क्यू एल काय की टोटल चार्जेस एनक्लोज इन द गॉसियन सिलेंडरमध्ये केवढे काय चार्जेस असतील. तर हे बघा इट इज व्हॉट अ क्यू इन टू एल. ठीक आहे, तर हा आहे तुमचा टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनचा. तर लक्षात ठेवा की क्यू इंटू एल जर मी केलं, बघा हा चार्जेस आहे, चार्जेस क्यू आहेत माझ्याकडे. हे कसं आहे माहिती आहे का तुम्हाला, जर 2 दिलेला आहे, ठीक आहे, अजून 2 दिला, अजून 2 दिला. ठीक आहे, तर यांची जर मी बेरीज केली तर ही किती येणार आहे? 6 येणार आहे, बरोबर आहे. बेरीज केली तर किती येणार आहे? 6 येईल दोघांची, बरोबर आहे. 2 + 2 + 2, बरोबर आहे. किती येत आहे? 6 येत आहे. पण जर मी असं घेतलं 2 × 3
ठीक आहे, किती येणार आहे 6 येणार आहे. तर तेच काम आहे की ह्या पूर्ण सिलेंडरमध्ये क्यू एवढे चार्जेस आहेत, ठीक आहे. आणि हा किती आहे, यल आहे पूर्ण, किती यल आहे, त्याची लेंथ काय यल आहे. तर त्या लेंथमध्ये क्यू लेंथमध्ये किती चार्जेस असतील, क्यू इंटू यल असतील, ठीक आहे. तर हे आहे टोटल चार्जेस एनक्लोज इन द गॉसियन सिलेंडरमध्ये किती चार्जेस असतील, क्यू इंटू यल एवढे चार्जेस असतील. आता बघा, जर हे आणि हे बरोबर आहे, हे दोघं इक्वेशनला जर मी कम्पेअर करून दिलं तर बघा माझ्याकडे इथे क्यू एल होऊन जाईल, दिसतोय हा क्यू मी लिहिला तिथे, बरोबर आहे. तर यांच्यामधून काय कॅन्सल होणार बघा, एल कॅन्सल होऊन जाईल लेंथ दोघांची. तर राहतं काय बघा तुमच्याकडे, दॅट इज क्यू इज इक्वल्स टू बेसिकली, ठीक आहे. हा इथे क्यू राहतो आहे आपल्याकडे, काय राहतो आहे क्यू. तर इथून ई मी काढून घेतला, हा इथे दिसतो बरोबर. ह्याला डिवाईड केलं, केला डिवाईड केलं, 2π डिवाईड केलं, आरला डिवाईड केलं, म्हणजे माझ्याकडे इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी येऊन गेली. दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल्स टू 1/4πε0k अपॉन क्यू अपॉन आर येऊन जाईल. काय तर क्यू अपॉन आर. तर राहिली गोष्ट आता, इफ पॉईंट पी लाय ऑन द सरफेस ऑफ द सिलेंडर, ठीक आहे ना. म्हणजे बघा की हा जो पॉईंट आहे तो डायरेक्ट इथे आहे, तर काय होईल बघा इथे, दॅट इज व्हॉट, पूर्ण जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल ती काय होऊन जाईल आता, त्या कॅपिटल आरला रिप्लेस करून दिली. ते दिसतं इथे, म्हणजे हा आर होऊन जाईल. इथे मॅक्झिमम रेंज असेल, इथे काय असेल तुमची, इथे मॅक्झिमम रेंज असेल, इथे मॅक्झिमम रेंज असेल, बरोबर आहे. पण सपोज दॅट की जो पॉईंट आहे, सो इफ पॉईंट पी लाय इनसाइड द चार्ज सिलेंडर, ठीक आहे ना. जर सिलेंडरच्या मध्ये असेल तर काय होईल, तिथे चार्जेसच नाही आहेत ना, की इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. ठीक आहे, सेम कन्सेप्ट आहे याच्यामध्ये पण. तिसरं पण तुम्हाला ॲप्लिकेशन जे दिलेलं आहे, तिसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये म्हणतं की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी आहे, ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट, ठीक आहे, ॲट अ पॉईंट नियर अँड आउटसाईड, ठीक आहे, नियर अँड आउटसाईड, ठीक आहे. काय म्हटलं, नियर अँड आउटसाईड, ठीक आहे. तर नियर अँड आउटसाईडमध्ये नियर अँड आउटसाईड द सरफेस ऑफ द चार्ज कंडक्टिंग एनी शेप, कुठलाही शेप असेल, ठीक आहे. आता आपण पहिले आपण स्पेरिकल शेप घेतला, दुसरा सिलेंड्रिकल घेतला, तर आता आपल्याकडे आहे कुठलाही शेप असेल, एनी शेप जर असेल तर त्या केसमध्ये काय होईल, ठीक आहे. तर सरफेस ऑफ द चार्ज कंडक्टिंग स्पिअर एनी शेपचा असेल, कुठल्याही शेपचा जर असेल तर त्यावेळेस काय होणार आहे बघा, की हा कुठलाही शेपचा आहे. तर तुम्हाला समजतं आहे की चार्ज कंडक्टिंग स्पिअर याचा अर्थ, कंडक्टिंगचा अर्थ काय, बाहेर रिपेल करणार आहे चार्जेसला, ठीक आहे. चार्जेसला काय करेल, बाहेर आउटसाईडमध्ये रिपेल करेल. तर ऑब्वियसली हा एक आहे, हा एक आहे, आणि हा इथे आहे सरफेसवरती, ठीक आहे, डी एस एरिया, इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी. तर आपण काय करू, कन्सिडर अ चार्ज कंडक्टर ऑफ एनी शेप, ठीक आहे. हा कुठल्याही शेपचा एक कंडक्टिंग स्पिअर शेपचा मी एक चार्ज कंडक्टिंग शेप घेतलेला आहे, ठीक आहे, चार्ज कंडक्टर घेतलेला आहे, ठीक आहे. हा माझ्याकडे चार्ज कंडक्टर आहे एक, ठीक आहे. तर ॲट एनी पॉईंट ए, ठीक आहे, हा पॉईंट ए आहे, कुठेतरी असेल, ठीक आहे, कुठेतरी डिस्टन्सवरती असेल हा, ठीक आहे. नियर अँड आउटसाईड, ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ इथून चार्ज कंडक्टिंग स्पिअरपासून जवळ आहे आणि आउटसाईडमध्ये बाहेर आहे बघा. हा कुठे, बाहेर आहे, जवळ आहे पण बाहेर आहे, ठीक आहे, नियर अँड आउटसाईड आहे. अँड ॲट द पॉईंट बी, ठीक आहे, अँड ॲट पॉईंट बी नियर अँड इनसाईड द चार्ज कंडक्टिंग स्पिअर आहे, म्हणजे हा जो दिसतोय हा आहे मध्ये, ठीक आहे, चार्ज कंडक्टरच्या मध्ये आहे आणि नियर आहे, ठीक आहे, नियर अँड इनसाईडमध्ये आहे. तर इथे बघा की टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल्स टू 0 ॲट इनर प्लेन, ठीक आहे, एंड ऑफ द सिलेंडर इज कॉल्ड अ 0, ठीक आहे. म्हणजे डेल्टा एस क्रॉस सेक्शनल एरिया तर आहे आपल्याकडे, बरोबर आहे. मग बघा जो डेल्टा आहे बी द, ठीक आहे, हा जो डेल्टा आपल्याला दाखवतो, ठीक आहे, दॅट इज बी अ सरफेस चार्ज डेन्सिटी आहे. काय, हा सरफेस चार्ज डेन्सिटीला दाखवतो, सिग्मा आपण म्हणू त्याला, काय म्हणू त्याला, सिग्मा, ठीक आहे. हा जो सिग्मा आहे, सिग्मा बी द सरफेस चार्ज डेन्सिटी आहे ओव्हर अ डेल्टा एस, ठीक आहे, ओव्हर अ डेल्टा एस. द चार्ज एनक्लोज बाय द एरिया डी एस, ठीक आहे. हा जो एरिया डी एस आहे आपला, हा किती चार्जला एनक्लोज करेल, तर हा तुमचा चार्जला एनक्लोज करतो सिग्मा इंटू डी एसच्या बरोबर, ठीक आहे, किती, सिग्मा इंटू डी एसच्या बरोबरला चार्जला एनक्लोज करतो. अँड देन जो टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर अ गॉसियन सिलेंडर आहे, तो आहे तुमच्याकडे ई इंटू के डी एस इंटू के, ठीक आहे, ठीक आहे. हा ई असेल आपल्याकडे, बरोबर आहे, काय आहे ई. सो हेअर वी कॅन हॅव अ दॅट, तर एक ई आहे आपल्याकडे, ठीक आहे, के डबल नाही चालणार, ठीक आहे. तर बघा की के इंटू एप्सिलॉन नॉट, ठीक आहे, ई इंटू डी एस एरिया. तर दॅट इज अकॉर्डिंग टू गॉसियन थिअरम, ठीक आहे. हे जर दोघांना चार्ज एनक्लोज बाय द एरिया, ठीक आहे, डी एस एरिया, बरोबर आहे, डी एस एरिया किती चार्ज एनक्लोज करतो आहे, सिग्मा इंटू डी एसच्या बरोबर. म्हणजे पूर्ण जो डी एस एरिया आहे त्याच्यामध्ये किती चार्जेस असतील बरं, किती चार्जेस असतील, सिग्मा इंटू डी एसच्या बरोबर त्याच्यामध्ये चार्जेस असतील त्या एरियामध्ये, त्या स्पेसिफिक एरियामध्ये. तर बघा इथून आपल्याला काढता येईल अकॉर्डिंग टू गॉसियन थिअरम, सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट इंटू के, ठीक आहे. अँड इफ, ठीक आहे, इफ द चार्ज कंडक्टर इज प्लेस इन एअर मीडियम, ठीक आहे, जर हवेमध्ये प्लेस केलं तर त्याची जी हा जो
डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे तो 1 असतो, then इट बिकम्स ई अपॉन सिग्मा ईच्या बरोबर तो बनून जातो तुमचा. ठीक आहे, हा एक होता एनी सरफेससाठी. पण चौथा जर तुम्ही बघितला, चौथा एक इलेक्ट्रिक फील्ड आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू युनिफॉर्म चार्ज इन्फायनाइटली प्लेन शीट आहे. ठीक आहे, ही जी दिसते, हा जो चार्ज कंडक्टर आहे आपला, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू युनिफॉर्म चार्ज इन्फानाइट प्लेन आहे. ठीक आहे, एक इन्फानाइट प्लेन आहे, त्याच्यामधून बघा हा एक ट्यूब मी इथे दाखवला DS एरिया आहे. ठीक आहे, सो हा तर बघा तुमचा इकडे पण पाठवेल आणि इकडे पण पाठवेल. ठीक आहे, सो दॅट टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन किती असेल इथे ओव्हर अ गॉसियन सरफेस. ठीक आहे, इथे जर बघितलं तर ही शीट काय करेल, इथे इकडे पण आणि इकडे पण पाठवेल की नाही. ठीक आहे, चार्ज कंडक्टरमध्ये. तर इथे बघा हा टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनला दाखवतो दोघं सरफेस आहे. हा एक इकडचा आणि इकडचा म्हणून ट्वाईस डेल्टा एस घेतला इथे. ठीक आहे, काय घेतला, ट्वाईस डेल्टा एस. एप्सिलॉन नॉट आणि ई आपला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला दाखवतो. सरफेस एरिया ऑफ एंड ऑफ फेस, ठीक आहे, सिलेंडरचा. आणि समेशन ऑफ क्यू एन क्लोज आपला असेल सिग्मा इंटू DS बरोबर. अँड अकॉर्डिंग टू गॉसियन लॉ, ठीक आहे, आपल्याकडे इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी येते सिग्मा अपॉन ट्वाईस.